नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. चांगला माणूस म्हणजे सर्वांशी चांगले बोलणारा, आपुलकीने वागणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असावा असे बोलले जाते. तर तो चांगला माणूस म्हणजे नेमका कसा असावा याबद्दल मला माझ्या व्हॉट्सअपवर एक छान गोष्ट सापडली. ती आपल्यासमोर मी सादर करत आहे. आवडल्यास एक लाईक करून शेअर जरूर करा. आजचा आपला विषय आहे चांगला माणूस. आपण बरेचदा एखाद्याबद्दल बोलतो किंवा ऐकत असतो की अमुक एक व्यक्ती देव माणूस आहे किंवा खूप चांगला माणूस आहे. माझ्या मनात असा प्रश्न आला की चांगल्या माणसाची नेमकी व्याख्या काय? जो चांगले बोलतो, चांगले विचार मांडतो, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतो, चार चौघात चांगला वागतो, तो चांगला माणूस का? आता हा प्रश्न पडायला काही कारणही निश्चित असणार, पण मी ते इथे स्पष्ट करणार नाही, कारण कोणाबद्दल वाईट बोलावे असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मलाही चांगला माणूस म्हणून समाजात समजले जाते, हे मला ज्ञात आहे. इथे समजले जाते याला खूप महत्त्व आहे. असणे वेगळे आणि समजणे हे दोन्ही वेगवेगळे. आपणास कोण काय समजावे हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या स्वतःला आपण काय चीज आहोत हे 100% माहीत असतं. म्हणून तर बरेचदा असे म्हटले जाते की काय खरं काय खोटं हे तुला, तुझ्या आत्म्याला आणि त्या परमात्म्याला माहीत बाबा. दिव्याखाली अंधार असला तरी काही हरकत नाही, कारण दिव्याखाली अंधार असतोच हेच सत्य आपल्याला माहीत असतं. पण दिवा पेटलेला असूनही खोलीत मात्र सर्वत्र अंधार असेल तर मग मात्र ती विचार करण्यासारखी गोष्ट असेल. एखादा कोणाबद्दल वाईट वागत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे, पण तो वाईट वागत नाही की वागू शकत नाही हे पाहणे खूप महत्त्वाचे असते. सिग्नलला लाल दिवा लागल्यावर पोलीस आहे हे लक्षात आल्यावर तो सिग्नल तोडून न जाणे वेगळे आणि पोलीस नसतानाही सिग्नल तोडायचे नाही असा निर्धार मनात असणे हे वेगळे. मला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. क्रिया चूक घडू शकते, मात्र विचार ध्येय चुकीचे नसावेत. मला वाटते या अशा चांगले असण्यापेक्षा उघड विरोध करणारा, वाईट वागणारा परवडला. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या प्रवाहासारखा. मात्र एकदा प्रवाह गेला की परत सर्व तो पूर्ववत झालेला असावा. माणसाने साचलेले डबके बनून राहू नये. प्रवाही सतत वाहणे राहावे, म्हणजे काही घाण आली तरी मनातल्या चांगल्या विचारांच्या प्रवाहासोबत वाहून जाईल. चांगला कोण? तर केवळ चुकीने न वागणारा किंवा चुकीने न करणारा चांगला असे नाही, तर चुकीचे वागण्याची इच्छा नसणारा चांगला. आपण किती चांगले आहोत हा प्रश्न माझ्यासह प्रत्येकाने स्वतःस विचारावा असे वाटते. स्वतःच हा प्रश्न विचारून आलेल्या उत्तरानुसार वागल्यास जीवनात सर्वत्र लख्ख प्रकाश पडेल असे वाटते. एकदा कन्फेशन केल्यानंतर परत त्याच चुका केल्या नाही तरच त्या कन्फेशनला अर्थ आहे, कारण हे कन्फेशन चुका करण्याच्या वयातच करायला हवे. देर आहे पर दुरुस्त आहे या युक्तीप्रमाणे आपल्या पूर्वायुष्यात आपण ज्यांच्याशी चुकीचे वागलो असेल त्या सर्वांची आपण माफी मागावी. समोरील व्यक्ती मनोमन आपल्याला माफ करतील ही अपेक्षा. ईश्वराने आम्हा सर्वांस तशी बुद्धी द्यावी ही सुद्धा त्याच्याचरणी प्रार्थना. मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? आवडली असेल तर एक लाईक करून शेअर जरूर करा. भेटूयात पुढच्या वेळी एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.